गल्लीतल्या पोरांनी रंगपंचमी खेळली आणि भूषणबिकेच्या टाकीतलं पाणीच नासून टाकलं. त्यात मम्मी साहेब माझ्यावर खवळली. मम्मी साहेबांचं काम म्हणजे सोपं नाही भाऊ. आपल्या घरामध्ये घुशीने मोकार खड्डे करून ठेवले होते. ते बुजवण्यासाठी भूषणबिकेला पावडा आणि पाटी घ्यावी लागली. मम्मी साहेब म्हटली होती पाणी भरून झाल्यानंतर ते खड्डे बुजून घे. पाण्याचं बाजूला ठेवलं, पहिले खड्ड्यांचं मानावर घेतलं. आपल्या बबलीला लागतो ताजा घास. मग काय आलो नानाला म्हटलं हाय का? नाना म्हणे हाय ना, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घ्या. नानाला म्हटलं नाना धन्यवाद. नानाला धन्यवाद केल्यानंतर तुमच्या भावाचा आनंद काय मावणार. मध्ये गेल्यानंतर ती घास नसून मका होती. इतकी आणली ना मापच नाही भाऊ. या वर्षी पोरांनी रंगपंचमी इतकी मानावर घेतली होती ना, कोणाच्याच घराजवळचं पाणी सोडेल नव्हतं. भूषण बिकेचं सुद्धा नाही ना. 2 दिवस नळाला पाणी नसल्यामुळं आमच्या घरात पण पाणी नव्हतं. मम्मी साहेबांना त्रास नाही व्हावं म्हणून पाणी आणण्याचं मेन काम मी हाती घेतलं होतं. पाणी आणायला आल्यानंतर बारूवर डोकून पाहत होतं काय, बारूचं डायरेक्ट तळ दिसत होतं. बारूचं तळ दिसल्यानंतर आम्ही दोरी पण केवढी आणली होती, एवढीशी. बारव किती खोल आणि दोरी कितीला, आणि एवढंच सांगता मारी डायरेक्ट द्वारे घेऊन आला ना भाऊ. द्वारे पण इतके आणल्या ना, डायरेक्ट बंडल ना भाऊ. मारी बाई म्हणे तुला काम सांगितलं तू केलं नाही, असं कधी झालंच नाही. मग काय तुमचा भाऊ म्हणे तू बाजूरी, मी आता पाय तुला पाणी ओढून दाखवतो. हा आवाज कावर ऐकवला? हाच आवाज ऐकून गल्लीतली सारी पब्लिक पाणी भरण्यासाठी बारव जमा होती. मारी म्हणे जे व्हायचं होतं ते झालंच बरं का. तू बादलीचं पण गेम वाजवलं बरं का. मारी म्हणे आता तू बाजू, मी पाणी वडितो. पण क्लासवरून घरी चालला होता. मारी म्हणे त्याचं सोड आपलं पाय. मग काय पाणी भरल्यानंतर तनुला म्हटलं आता बादली धर. मग हातात 2-2 हांडे घेऊन घरी गेलो.